सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र कैलास मानसरोवरचे दर्शन घडवणारी साहित्य उत्सवची ध्वनिमुद्रित प्रस्तुती. प्रवास वर्णन कैलास मानसरोवर यात्रा, पेलून बघावे असे शिवधनुष्य. लेखिका, प्रकाशक आणि वाचक स्वर श्रीमती मंजुषा आंबडेकर. ध्वनिमुद्रण आणि प्रसारण साहित्य उत्सव. नमस्कार, मी मंजुषा आंबडेकर. कैलास मानसरोवर यात्रा, पेलून बघावं असं शिवधनुष्य या पुस्तकाचं आपण वाचन करतोय. मी आज 7वा आणि शेवटचा भाग वाचतेय. प्रकरण 7. हम होंगे कामयाब. उडी घेतली. मी आसपास नजर टाकली. डोलमा हे देवी पार्वतीचं नाव आणि ला म्हणजे खिंड किंवा पास. इथून खाली उतरल्यावर गौरीकुंड लागतं आणि तिथे पार्वती रोज स्नानासाठी येते असं म्हणतात. ते अप्रतिम सुंदर आहे असंही ऐकलं होतं, पण ते पाहायला कडा उतरून जावं लागणार होतं. माझं मन कचरते हे पाहून अभिजितनं धीर दिला. फार पूर्वी त्याचा बेसिक माउंटेनिअरिंगचा कोर्स झालेला होता आणि त्याने महाराष्ट्रातले काही गड किल्ले सर केलेले होते. त्यामुळे त्याच्याकडे अनुभव होता. तो म्हणाला, काळजी करू नकोस, जमेल तुला. मी सांगत राहीन काय करायचं ते. त्याप्रमाणे त्याच्या सोबतीनं परमपूज्य मामांचं नाव घेत मी कड्याच्या वाटेवर उडी घेतली आणि चालायला लागले. आम्ही या यात्रेला निघण्यापूर्वी मी कौस्तुभ बरोबर सराव करण्यासाठी सिंहगड चढायला गेले होते. तेव्हा त्यानंही मला युक्तीच्या 4 गोष्टी सांगितल्या होत्या. त्याची आठवण झाली. आम्हाला दोघांनाही त्याची उणीव भासत राहिली. आता सगळेजण आपापल्या परीनं आणि वेगानं सावकाश खाली उतरायला लागले होते. आमच्यापैकी फक्त एकटा सांब सदाशिव हा घोडा न घेता संपूर्ण परिक्रमा पायी चालत येत होता. मीही अभिजितच्या आधाराने आत्मविश्वासाने उतरायला लागले आणि भीती कधी पळाली ते कळलंच नाही. सत्य, शिव, सुंदर. थोड्या वेळाने आम्हाला गौरीकुंड दिसलं आणि ते लहान आकाराचं निळ्या रंगाचं अत्यंतिक सुंदर तळं पाहून डोळे निवले अक्षरशः. अर्थात तिथपर्यंत जाणं शक्य नव्हतं, ते फारच खोल होतं. त्यामुळे आम्ही ते लांबूनच पाहिलं. त्या दिशेने नमस्कार करून पुढे सरकलो. जवळपास 3500 फूट खाली उतरून सपाटीवर आलो आणि मागे वळून पाहिलं. हा जो टप्पा होता तो अशक्य अवघड होता. संपूर्ण रस्ता म्हणजे केवळ घसरगुंडी होती. जीवावर उदार होऊनच उतरायचं असतं. जे काही चालणं होतं ते केवळ ईश्वरी बळावरच. या संपूर्ण मार्गावर आपल्या भयकंपित मनाला मृत्यूचा अदृश्य वावर सतत जाणवत राहतो. एरवी श्वासातून मिळणारी हवा आपल्याला जीवदान देते आणि इथंही कमी ऑक्सिजन असलेली विरळ हवाच आपल्याला जीव घेणी वाटत राहते. आपल्या बाजूनं सूक्ष्म रूपात मृत्यू सतत चालतोय असे भासही होत राहतात. संपूर्ण परिसर सुंदर असला तरी गूढरम्य असतो. संहाराच्या देवतेच्या या राज्यात वावरताना एकीकडे भय असतं तर दुसरीकडे तिथलं पावित्र्य मनाला भारावून टाकत असतं. असं वाटतं की हा संपूर्ण खडतर परिसर, बेफामपणे धावणाऱ्या नद्या, उंच कडेकपारी, डोंगरदऱ्या, वादळं, भूस्खलनं म्हणजे शंकराचं तांडवच असावं. त्या रांगड्या रासवट सौंदर्याला उच्च अभिरुचीपूर्ण रसिकतेची झळाळी होती. राहून राहून असं वाटत होतं की हेच सत्य आहे, हेच शिव आहे आणि हेच सुंदर आहे. कारण संहाराच्या याच देवतेच्या पोटी इथेच नवचैतन्याचा श्री गणेशा होतो. कारण विघ्नहर्त्या मंगलमूर्ती गणेशाचा जन्म इथेच झाला होता. शेवटचा टप्पा. आता सपाटीवर जे काही चालायचं होतं तो रस्ता नव्हताच मुळी. मोठमोठाले दगड, खडक, गुळगुळीत गोटे आणि हिमनद्या नि बारीक सारीक ओहोळ यातूनच वाट काढत पुढे जायचं होतं.
अभिजितचा हात हातात धरून मी ते सगळे यशस्वीपणे पार केलं. खरं तर आम्हा दोघांमध्ये प्रचंड मतभिन्नता होती. ही यात्रा करण्यामागचे दोघांचे हेतूही वेगळे होते. पण 24 वर्षाची साथ होती एकमेकांना. मकसद चाहे जो भी हो, लेकिन दोनों का रास्ता और मंजिल एक ही थी. त्यामुळे लग्नात धरलेला हात आम्ही इथेही सोडला नाही आणि मग सुखरूपपणे एका विश्रांतीच्या टप्प्यावर आलो. आता खरं तर आजची रात्र झुतुलपूक या ठिकाणी काढून दुसऱ्या दिवशी पुन्हा काही किलोमीटर अंतर काटल्यावर मगच परिक्रमा पूर्ण होणार होती. पण आता अडचण अशी झाली होती की गटातल्या काही जणांची 5 सप्टेंबरची फ्लाईट बुक झालेली होती. शिवाय या मधल्या 4 दिवसात सागा केरुंग रस्ता बंद झालेला होता. आज 1 सप्टेंबर होता आणि 5 तारखेला काठमांडूला पोचायचं, तर हातात वेळ फारच कमी होता. आम्हाला कुठून तरी लांबून केरुंगला पोचायचं होतं. त्यात जास्त वेळ जाणार होता. त्यामुळे सर्वानुमते असं ठरलं की इथून पुढची परिक्रमा आजच जीपने पूर्ण करून दार्जिलिंगला पोचायचं. त्यातच मनोजची प्रकृती ढासळायला लागली होती. अभिजितही थकला होता. आश्चर्य म्हणजे मी मात्र उत्साहात होते. लोका आणि पदम या आमच्या 2 गटनायकांनी जीप्स बोलवल्या आणि रात्री 8च्या सुमारास आम्ही दार्जिलिंगच्या हॉटेलमध्ये जाऊन पोचलो. दार्जिलिंगचा शेवटचा मुक्काम. कौस्तुभ आजारीच होता. मनोजची प्रकृती खालावलेली होती. पदमने त्या दोघांनाही पुन्हा पुन्हा आग्रहाने ताकलाकोट हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला, पण दोघांनीही ठाम नकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बसमधून सागाला निघालो. वाटेत बांधून आणलेलं लंच घेतलं. आज आम्हाला फक्त कोरडा पांढरा भात आणि लोणचं मिळालं होतं, पण सर्वांनी तेही विना तक्रार खाल्लं. मी 2 घास खाल्ले आणि ते भयानक तिखट लोणचं खाऊन माझ्या तोंड, नाक आणि कानातून धूर निघाला अक्षरशः. संपूर्ण शरीरात जणू काही आग लागली. नाकाडोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं. रुमाला न पुसताच लक्षात आलं की नाकातून पाणी नसून रक्ताच्या धारा वाहू लागल्यात. माझी घाबरगुंडी तर उडालीच, पण होत असलेली जळजळ आणि आगीमुळे श्वासही घेता येईना. मग काहीतरी उपचार करून ते थांबवलं आणि पुढे रवाना झालो. रात्र होता होता सागाला पोचलो. आता मनोज सिरियस झाला होता. पदमनं ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलावली आणि बसच्या दारापुढेच ॲम्ब्युलन्सचं दार लावलं. मग राजू आणि दीपूनी मनोजला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं. मनोजच्या हातापायाची नखं काळीनिळी पडलेली होती. तो जवळपास बेशुद्ध होता. आम्ही सगळे हॉटेलमध्ये जाऊन पोचलो आणि झोपलो. मनोजचा मामा आणि मित्र रुपेश दोघं मनोजसोबत गेले. सकाळी ते दोघे आमच्यासोबत बसमधनं केरुंगला आले, पण मनोजला मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवलंय असं म्हणाले. मस्कतहून त्याचे आईवडील येऊन त्याला घेऊन जाणार होते. पुन्हा सबरुवेसी ते काठमांडू. मग एक मुक्काम केरुंगला करून दुसऱ्या दिवशी 4 सप्टेंबरला आम्ही चायना बॉर्डर ओलांडून नेपाळमधील सबरुवेसी गावात पोचलो आणि जरा विसावलो. निवांत लंच घेतलं. रस्ता लांबचा असल्यानं आधीच वेळ खूप गेला होता. त्यात सबरुवेसी ते काठमांडू रस्ता पूर्ण खचला होता. त्यामुळे इकोट्रेक नेपाळ कंपनीने आमच्याकडून प्रत्येकी 20,000 रुपये जास्त घेऊन हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. एका हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि 6 प्रवासी मावत होते. मग अशा 5 फेऱ्या मारत आमचा संपूर्ण जथ्था काठमांडूमधील कंपनीच्या देखण्या हॉटेलमध्ये दाखल झाला. नंतर पुढे भारतात आल्यानंतर असं कळलं की अशाच प्रकारचं एक हेलिकॉप्टर दरीत कोसळलं आणि पायलटसह 6 प्रवासी मरण पावले. हे वाचून आम्हाला आमचा हवाई प्रवास आठवला. आम्ही सुद्धा खालच्या खोल दऱ्यांकडे पाहून देवाचं अखंड नामस्मरण करत तो प्रवास पार पाडला होता. चटका आणि हळहळ. चहा नाश्ता घेऊन सगळेजण एका हॉलमध्ये जमलो. कंपनीचे ओनर श्री ज्योती अधिकारी यांच्या हस्ते सगळ्यांना ट्रेक यशस्वीपणे पार केल्याचं सर्टिफिकेट मिळालं. अगदी कौस्तुभला सुद्धा. कारण त्याला प्रत्यक्ष परिक्रमा घडली नसली
तरी आमच्या यात्रेचा तो खराखुरा मानकरी होता. सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या त्याच्यासाठी. मी तर हल्लीच्या तरुण मुलांसारखी ऊ करून जोरात ओरडले सुद्धा. मग आम्ही नेपाळमध्ये भटकून शॉपिंग वगैरे करून आलो. दमणूक खूपच झाली होती आणि आता एक्साइटमेंट संपलेली असल्याने अचानक पाय बोलायला लागले होते. रात्री गाढ झोपून सकाळी आवरून नाश्ता करायला डायनिंग रूममध्ये गेलो आणि एक मोठा आघात सगळ्यांच्या मनावर झाला. मनोज कैलासवासी झाला होता. आम्ही प्रचंड हळहळलो. त्याच्या तरुण पत्नीचा आणि 2 लहानग्या मुलींचा विचार करून कळवळलो अगदी. आईवडिलांचा तर तो एकुलता एक मुलगा होता. त्यांच्यावर केवढं आकाश कोसळलं असेल हा विचारही करवेना. राहून राहून एकच वाटत राहिलं की पदमचं ऐकून तो जर टाकलाकोटच्या हॉस्पिटलमध्ये गेला असता तर वाचला असता का, की त्याला खराखुरा बुलावाच आलेला होता. म्हटलं तर घटना हृदयद्रावकच होती, चटका लावणारी होती. पण तो पुण्यवान आहे असंही वाटलं सगळ्यांच्या भाविक मनाला. परवानगी नसूनही त्याला मानसरोवरात उतरून स्नान करता आलं, परिक्रमा घडली आणि मग तो गेला. जणू काही पूर्वजन्मीची राहिलेली इच्छा तेवढी पूर्ण करण्यासाठीच जन्माला आलेला होता. जड मनानं आम्ही सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. गटनायक आणि मदतनीसांचे आभार मानले. गोंडस दीपून तर प्रत्येकाला मिठीच मारली. आणि मग उदासपणे काठमांडूच्या त्रिभुवन एअरपोर्टच्या दिशेने निघालो. आता वर्षभरापासून पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता झाली होती. आयुष्याची मालगाडी पुन्हा एकदा नेहमीच्या पटरीवरून वेगवेगळी पार्सलं घेऊन धावणार होती. किती साठा करून ठेवतो नाही आपण, आपल्या आसपासही आणि आपल्या आतमध्येही. वासना, विकार, स्वप्न, आशा, निराशा, तृप्ती, अतृप्ती, चांगल्या वाईट आठवणी आणि काय. विमान अनाउन्स होईपर्यंत खुर्चीवर बसून वाट पाहत असताना मी डोळे मिटले आणि असं वाटून गेलं की आता पुरे. आत बाहेरचं सगळं पुसून जावं, रिक्त व्हावं आणि त्या सुंदर सत्य शिवाखेरीज काही उरूच नाही. आपलं पुस्तक इथे संपलंय खरं तर, पण याच्यामध्ये मी परिशिष्ट पण जोडलं होतं, तर त्याचंही वाचन करते. कैलास मानसरोवराबद्दल थोडंसं. कैलास पर्वत, इतिहास आणि महत्त्व. कैलास आणि मानसरोवर ही दोन्ही ठिकाणं सध्या चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये आहेत. जगाचं पठार म्हटलं जाणाऱ्या तिबेटला धार्मिकदृष्ट्या आगळं वेगळं महत्त्व आहे. कोणे एकेकाळी तिबेट अखंड भारताचाच भाग होता, परंतु 1950मध्ये ते चीनने बळकावलं. त्यामुळे तिथे जाण्यासाठी आता चीनच्या परवान्याची गरज पडते. हिंदू धर्मात कैलास पर्वताला आणि मानसरोवराला अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व आहे. कैलास पर्वताची एकदा परिक्रमा केली तर एका जन्माचं पाप संपतं असे हिंदू लोक मानतात. हिंदूंप्रमाणेच तिबेटी बौद्ध धर्म, तिबेटी ब्योन धर्म, जैन धर्म देखील कैलास मानसरोवराला अत्यंत पवित्र मानतात. सर्वजणच कैलासला जगाचा मध्य मानतात. मानसरोवराला सरोवरांची जननी संबोधलं जातं. या सरोवरात स्नान केल्याने पापनाश होतो अशी श्रद्धा आहे. बौद्ध लोकांच्या समजुतीप्रमाणे माणसाला 6 योनी किंवा लोकांमधून जावं लागतं. स्वर्गलोक, मनुष्य, प्राणी, सैतान, भूतखेत आणि नरक. कैलास मानसरोवर यात्रा केल्यास माणसाला या 6 प्रकारच्या योनींमधून मुक्तता मिळते असं मानलं जातं. त्यांच्या दृष्टीने ही परिक्रमा म्हणजे यात्राही आहे आणि साधनाही. कैलास पर्वत हा जगातला एकमेव अस्पर्श पर्वत आहे. अस्पर्श याचा अर्थ आजवर कुणीही यावर यशस्वीपणे चढाई करू शकलेलं नाहीये. मात्र तिबेटी बौद्ध लोक असं मानतात की त्यांचे आद्य महंत मिलरेपा यांनी एकदा यशस्वीपणे चढाई केलेली आहे. पण 1-2 अयशस्वी अपवाद वगळता हल्लीच्या ज्ञात इतिहासात
एखाद्या गिर्यारोहकानं किंवा यात्रेकरूनं संपूर्ण यशस्वी चढाई केल्याची नोंद कुठेही नाही. ज्या तुरळक लोकांनी प्रयत्न केले त्यांना काहीतरी चित्रविचित्र अनुभव आले आणि त्यांनी माघार घेतली अशी माहिती वाचायला मिळते. माणूस चढाई करायला लागला की कैलास पर्वत आकार बदलतो आणि चढणारा पथभ्रष्ट होऊन भयभीत होतो. अशा प्रकारचे अजब अनुभव या लोकांकडून ऐकायला मिळाले. त्यामुळे भगवान शिवांचं निवासस्थान असलेल्या पवित्र कैलास पर्वताचं पावित्र्य नष्ट करून शंकराचा कोप ओढवून घेऊ नये अशा प्रकारचा आक्षेप हिंदू आणि इतर धर्मीयांनी घेतला आणि तीव्र निषेध दर्शवला. त्यानंतर चीननं कैलास पर्वतावर चढाई करण्याची अनुमती देणं बंद करून टाकलं. समुद्र सपाटीपासून कैलास पर्वताची उंची 21,778 फूट आहे. परिक्रमा. कैलास पर्वताची 2 प्रकारे परिक्रमा केली जाते. इनर कोरा म्हणजे परिक्रमा, कोरा म्हणजे परिक्रमा. इनर कोरा आणि आउटर कोरा. यापैकी सर्वसामान्य यात्रेकरू फक्त आउटर परिक्रमाच करू शकतात. त्यांना 30 किलोमीटर रस्ता असलेली इनर परिक्रमा करण्याची परवानगी मिळत नाही, कारण ती अत्यंत अवघड, जीवघेणी आणि दुर्गम आहे. ती करण्यासाठी व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्या अनुभवी गिर्यारोहकांनाच परवानगी देण्यात येते. बाहेरील सर्वसामान्य परिक्रमा 3 प्रकारे केली जाते. 1 दिवसीय परिक्रमा, 2 दिवसांची आणि 3 दिवसांची परिक्रमा. यापैकी देखील पहिल्या 2 प्रकारे परिक्रमा करायला प्रचंड स्टॅमिनाची गरज पडते. तो सामान्यतः यात्रेकरूंकडे नसतो. त्यामुळे 3 दिवसांची परिक्रमाच लोकप्रिय आहे. भारत सरकार ही यात्रा करण्यासाठी 70 वर्षांच्या आतील व्यक्तीलाच पात्र मानतं. या 3 दिवसांच्या यात्रेचे 2 पडाव असतात. दार्चेनहून सुरुवात केली की पहिला पडाव दिरापुकला केला जातो, मग दुसरा पडाव झुतुलफुकला केला जातो आणि तिसऱ्या रात्री यात्रेकरू दार्चेनला परत येतात. एकूण परिक्रमा मार्ग साधारणपणानं 52 किलोमीटरचा आहे. चालत, घोड्यावरून किंवा याकवरून ही परिक्रमा करता येते. दिरापुखहून कैलास पर्वताच्या थोडं जास्त जवळ घेऊन जाणारी चरणस्पर्श नावाची एक लहानशी 6 किलोमीटरची चढाई केली जाते. पण तो परिक्रमेचा अपरिहार्य भाग नाही, ऐच्छिक आहे. कैलास मानसरोवर यात्रा ही मिड एप्रिल ते मिड नोव्हेंबरच्या दरम्यान केली जाते. या काळात बर्फ वितळतं आणि मार्ग खुले होतात. तसंच हिमालयात या काळात पाऊसही पडतो. हिमवादळ होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे हा काळ यात्रेसाठी अनुकूल मानला जातो. तरीही हिमालयाचं एकूण भौगोलिक वातावरण बेभरवशाचं असल्यानं तिथे कधीही हवामान बदल घडू शकतात. कैलासबाबतच्या समजुती. कैलास पर्वताला शिवपार्वतीचं निवासस्थान मानलं जातं. पृथ्वीचं नाभिस्थान मानल्या गेलेल्या या पर्वतावर कुणाही मानवाला जायची परवानगी नाही असं समजलं जातं. या पर्वताला स्वर्गाचं प्रवेशद्वार म्हटलं जातं किंवा मृत्यूलोक आणि दिव्यलोक यांना जोडणारा दुवाही मानलं जातं. पुराणात कैलास पर्वताला मेरू पर्वतही म्हटलेलं आहे. कैलास पर्वताच्या परिसरात काळ झपाट्याने सरकतो असा लोकांचा अनुभव आहे. म्हणजे तिथे माणसाचं वय भराभरा पुढे जातं. एरवीपेक्षा केस आणि नखं वेगाने वाढतात. तिथे जास्त काळ घालवणारे लोक लवकर वृद्ध होतात अशी उदाहरणं पाहायला मिळाल्याचं लोक सांगतात. या पर्वताला गूढ, पवित्र आणि भयप्रद मानलं जातं. सूर्यास्ताच्या वेळी या पर्वताची सावली स्वस्तिकाचा आकार धारण करते आणि असं दर्शन होऊ शकलं तर तो भाग्याचा क्षण मानला जातो. कैलास पर्वताच्या परिक्रमा मार्गावरील पार्वती कुंड हे दिसायला अप्रतिम सुंदर आहे. इथे शिव आणि पार्वती स्नानाला येतात असं समजलं जातं. याच कुंडाजवळ पार्वतीनं आपल्या शरीराच्या मळापासून गणपतीला जन्म दिला अशी आख्यायिका आहे. दार्चेन गावाबाहेर जिथून कैलास परिक्रमा मार्ग सुरू होतो तिथे यमद्वार नावाचं स्थान आहे. या दारातून पार होणारा जीव यमाच्या पाशातून मुक्त होतो
असं हिंदू लोक मानतात. ज्या यात्रेकरूंना कैलास परिक्रमा करणं शक्य होत नाही ते यमद्वाराचं दर्शन घेऊन परत जातात. तेवढ्यानेही त्यांना पुण्यप्राप्ती होते असं समजलं जातं. त्यामुळेच या यात्रेला आयुष्यभराची सार्थकता मानलं जातं. ही यात्रा स्वतःला जाणण्यासाठीही करायची असते. प्रत्येक माणसाला मी कोण, कुठून आलो, इथे या पृथ्वीवर माझ्या जगण्याचा अर्थ काय आणि मला अखेरीस कुठे जायचं आहे, या मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधायची आंतरिक इच्छा असते. ती त्याची तळमळ या यात्रेतून शांत होते आणि त्याला मोक्ष मिळतो अशा भावनेतून या यात्रेला महत्त्व दिलं गेलं आहे. हिंदू आणि बौद्ध लोक घड्याळाच्या दिशेने ही परिक्रमा पार पाडतात, तर ब्योन आणि जैन घड्याळाच्या उलट दिशेने ही परिक्रमा करतात. कैलास पर्वताच्या चारी बाजू या वेगवेगळ्या प्रकारे बनल्या आहेत असं मानतात. लाजुली म्हणजे नीलाश्म किंवा नीलमणी, सोनं, माणिक आणि स्फटिक यापासून त्या 4 बाजू बनलेल्या आहेत अशी लोकांची समजूत आहे. पवित्र नद्यांचं उगमस्थान. कैलास पर्वतातून 4 पवित्र नद्यांचा उगम होतो. ब्रह्मपुत्रा, शरयू म्हणजेच गंगा, सिंधू आणि सतलज या त्या 4 नद्या. सुरुवातीला यांची नावं वेगळी आहेत आणि पुढे भारतात गेल्यावर या नद्यांना वरील नावांनी ओळखलं जातं. ब्रह्मपुत्रा ही नदी मानसरोवर परिसरातील भगीरथ हिमनदीपासून उगम पावून तिबेट, बांगलादेश आणि भारत असा 2900 किलोमीटरचा प्रवास करत अखेरीस बंगालच्या उपसागरात मिसळून जाते. तिचा महाकाय आकार, विशाल जलाशय आणि भयंकर वेगावरूनच बहुधा तिला ती नदी न म्हणता तो नद असं म्हटलं जात असावं. मानसरोवर. कैलास पर्वताच्या आग्नेय दिशेला साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावर मानसरोवर आहे. धार्मिक दृष्ट्या तर मानसरोवराला प्रचंड महत्त्व आहेच, पण समुद्र सपाटीपासून 16,500 फूट इतक्या उंचीवर असलेल्या मानसरोवरातील पाणी गोड आहे. त्यामुळे जगातील सर्वाधिक उंचीवरचा एकमेव गोड पाण्याचा स्रोत म्हणूनही मानसरोवर प्रसिद्ध आहे. त्याला मानस सरोवर असंही म्हटलं जातं. प्रथम ब्रह्मदेवाच्या मनात या सरोवराची निर्मिती झालेली असल्यानं याला मानस सरोवर असं म्हटलं जातं. या सरोवरात राजहंस क्रीडा करत असतात. हा पक्षी अतिशय दैवी आणि पवित्र मानला जातो. पुराणांमध्ये या पक्ष्याचा उल्लेख सापडतो. या सरोवरात भल्या पहाटे ब्राह्ममुहूर्तावर देवदेवता स्नानासाठी उतरतात असा समज आहे. फक्त सामान्य माणसाला त्यांचं दर्शन तारकांच्या रूपात होतं. कैलासाप्रमाणेच मानसरोवराचीही परिक्रमा केली जाते. 90 किलोमीटरची ही परिक्रमा पायी करायला 4 दिवस लागतात असं सांगितलं जातं. मात्र बहुतेक यात्रेकरू ही परिक्रमा बसमधूनच पूर्ण करतात. मानस सरोवरात स्नान करण्यानं पापक्षय तर होतोच, शिवाय या संपूर्ण यात्रेत यात्रेकरू जो काही खडतर प्रवास करतो त्यामुळे त्याचं मन पवित्र होतं, आत्मशुद्धी होते अशी श्रद्धा आहे. कैलास पर्वत मानसरोवरापासून 30-35 किलोमीटर अंतरावर असूनही त्याचं प्रतिबिंब या सरोवरात पडतं. इथूनच कैलासाचं प्रथम दर्शन होतं. मानसरोवराला तिबेटमध्ये सोमाफ किंवा सोमावग या नावाने ओळखलं जातं. हे ठिकाण उंच आणि सूर्याच्या जवळ असल्यानं वातावरणात उष्मा असतो, पण सरोवरातील पाणी मात्र हाडं सुद्धा थंड करेल इतकं बर्फाळ गार असतं. सरोवराच्या मध्यभागी गरम पाण्याचे झरे आहेत असं म्हणतात, पण तिथवर कुणीच जाऊ शकत नाही. खोल किती आहे याचा काही थांगच लागत नाही. काठावर लाटा उसळत असल्या तरी मध्यभागी पाणी शांत आणि धीर गंभीर असतं. स्फटिकासारखं स्वच्छ आणि नितळ असलेल्या या पाण्याचे रंग सतत बदलत असतात आणि ते अत्यंत मनमोहक, चित्ताकर्षक असतात. सौंदर्य आणि पावित्र्याचा मिलाफच जणू.
बर्फ पडत असतं तेव्हा सरोवराचं पाणी म्हणजे बर्फाचा थरच वाटतो. सरोवराच्या पाण्यातून चित्रविचित्र आवाज येतात अशी वदंता आहे. आसपास काही गुहाही आहेत, जिथे प्राचीन संत महंतांचं वास्तव्य असल्याची श्रद्धा आहे. सरोवराच्या जवळच असलेल्या विष्णू पर्वतावर मांधाता राजानं तप केलं होतं. त्यामुळे या पर्वताला मांधाता पर्वत असं नाव पडलं. विश्वाची निर्मिती इथूनच झाली असंही पुराणात म्हटलं आहे. राक्षसताल. मानसरोवराच्या शेजारीच राक्षसताल नावाचं एक सरोवर आहे. पण गंमत म्हणजे शेजारी शेजारी असलेल्या या दोन सरोवरांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मानसरोवराचं पाणी गोड तर राक्षसतालचं पाणी खारट आहे. तिथे जैविक वाढ मुळीच होत नाही, कारण तिथली स्पंदनं मानसरोवरासारखी पवित्र नसून जड आहेत. मानसरोवरात देवता स्नानाला येतात हे पाहून राक्षसही तिथे यायला लागले. देवांना ते नको होतं, म्हणून मग सरोवराचाच पश्चिमेचा एक भाग राक्षसांना दिला गेला. इथे अनेक दैत्यांनी तपश्चर्या केली. रामायण काळातल्या रावणानं इथेच घोर तपस्या करून शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं. त्याच्याखेरीज कुंभकर्ण, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू आदी राक्षसांनीही इथे तप केलं होतं. या सर्व दैत्यांच्या उग्र सहवासानं तिथलं पाणीही जड झालं. त्यामुळे तिथे जीवसृष्टी टिकत किंवा जगत नाही असं म्हणतात. नाही म्हणायला या सरोवरात 2 बेटं आहेत. एक खडकाळ आहे तर दुसऱ्याचा आकार कासवासारखा आहे. तिथे राजहंस फक्त अंडी घालण्यापुरते जातात, मात्र विहार मानसरोवरात करतात असं म्हटलं जातं. मानसरोवर आणि राक्षसताल ही दोन्ही सरोवरं एका छोट्या प्रवाहानं जोडली गेलेली आहेत. त्याला गंगा छू म्हणतात. छू म्हणजे प्रवाह. मानसमध्ये पाण्याची पातळी वाढली की ते जादाचं पाणी या प्रवाहातून वाहत राक्षसतालात मिसळतं. अशा प्रकारे जोडली गेलेली असूनही दोन्ही सरोवरांचे गुणधर्म इतके भिन्न असावेत हे एक भौगोलिक आश्चर्यच आहे. देवदेवता, मानव, पशुपक्षी सर्वांना प्रिय असलेल्या मानसरोवराच्या शेजारीच असूनही राक्षसतालाला मात्र यांच्यापैकी कुणीही स्पर्श सुद्धा करत नाही. इथे परिशिष्ट संपलंय 1. आता परिशिष्ट 2. याच्यात आहेत वाचकांच्या प्रतिक्रिया. सुरुवातीला लेखमालेच्या स्वरूपात प्रसिद्ध झालेल्या या लिखाणाला मिळालेल्या भरगच्च प्रतिसादातील काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया इथे देत आहे. तुमची कैलास मानसरोवर परिक्रमेची लेखमाला एका ग्रुपवर वाचली. धन्यवाद तुमचे अनुभव शेअर केल्याबद्दल. खूप छान लेख लिहिले आहेत. नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. तुमची कैलास मानसरोवर परिक्रमेची लेखमाला एका वाचन ग्रुपवर वाचली. तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केलेत याबद्दल खूप खूप आभारी आहे. लेख उत्तम होतेच. तुमचे सगळेच भाग मी अत्यंत उत्सुकतेने वाचत होते. छान लिहिता तुम्ही. प्रत्येक लेखानंतर पुढच्या भागाची वाट बघत होते. भाग्यवान आहात. तुमची परिक्रमा पूर्ण झाली. आम्ही केसरी टूर्स बरोबर ही परिक्रमा बुक केली होती, पण त्याच्या आधी नेपाळमध्ये महाभूकंप झाला आणि आमची ती ट्रिपच कॅन्सल झाली. आता आम्ही दोघेही सिनियर सिटीजन्स आहोत, त्यामुळे हिंमतच होत नाही जायची. पण आता तुमच्या लेखनातून ती घडल्यासारखं वाटून समाधान मिळालं. मनापासून धन्यवाद. खूपच रोमांचकारी. अगदी मानसरोवराजवळ असल्यासारखं वाटतंय. पुढच्या भागांची उत्कंठेने वाट पाहत आहोत. रोज पाठवत राहा. थरारक अनुभव. खूपच इंटरेस्टिंग. मी माझ्या 2 ग्रुप्समध्ये पाठवलं आहे लेखन. सर्वांनाच आवडतंय. त्यामुळे मी माझ्या इतर सर्वच ग्रुप्सना आता पाठवणार आहे. खूप छान लिहिलं आहे. वाचताना अंगावर काटा येतोय. खरंच तुमच्या ग्रुपमधल्या सगळ्यांची कमाल आहे. सहज ओघवती भाषा. छानच ग. वाचताना सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहत होते.
अप्रतिम वर्णन. खरंच खूप सुंदर लिहिलंय. वाचताना सर्व काही आपल्या देखत घडतंय असं वाटत होतं. ऑडिओ स्वरूपात पाहिजे होतं. ऐकताना प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचा आनंद मिळाला असता. खूप रसाळ वर्णन. खरंच ग्रेट आहेत हे लोक. जबरदस्त आत्मविश्वास आणि चिकाटीशिवाय हे शक्यच नाही. मंजुषाताई, आपले लेख वाचून पुन्हा कैलास मानसरोवर यात्रा केल्याची अनुभूती आली. तुम्ही अगदी बारकाव्यांसह वर्णन केलंय. अप्रतिम लेख आहेत. खूपच छान वाङ्मयीन मेजवानी मिळाली. उत्कंठा, थरार, नयनरम्य दर्शन. वा, केवळ अप्रतिम. थँक्यू. इतकं सुंदर आणि उत्कंठा वाढवणारं असं काही वाचायला मिळालं मला. खरंच खूप सुंदर लिहिले होते सगळे लेख. वाचून परिक्रमा करायलाच हवी असं वाटायला लागलं आहे. आज आम्ही अंदमान निकोबारला निघालो आहोत. जायच्या आधी लेख वाचून घेतले, कारण पुढचे 8 दिवस नेटवर्क नसणार आहे. नमस्कार मंजुषाताई. तुमची मानसरोवर यात्रा तुमच्या लेखातून मी पण केली. खरं तर मी बर्फ असलेल्या आणि प्राणवायू कमी असलेल्या ठिकाणी आयुष्यात कधीही जाणार नाही. तिकडचं देवदर्शनही मला नसलं तरी चालेल असं माझं अगदी ठाम ठरलंय. कशाला जीव धोक्यात घालतात लोक, याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं. असो, मी वैतागून कधी कधी म्हणते की मला कंटाळा आला ना तर मी सरळ पळून जाईन जंगलात. त्यावर माझा नवरा म्हणतो की अगं, योगावाले हिमालयात जातात, तू कशाला जंगलात जातेस? तर मी त्याला म्हणते की मी संन्यास घेऊन वाळवंटात जाईन, पण हिमालयात जाणार नाही. मला अजिबात थंडी सहन होत नाही. पण तुमचे लेख वाचून तिकडचं सगळं दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं. तिकडचं निसर्ग सौंदर्य, खचणारे रस्ते, नद्या, खड्डे, लहान मोठे दगड आणि थरार सुद्धा. तुमच्या साहसाला साष्टांग दंडवत आणि तुमच्या सहकार्यांनाही दंडवत. अफलातून यात्रा केलीत तुम्ही. मानावं लागेल तुमच्या हिमतीला. माझ्याकडे नाही बाई एवढी हिंमत. पण मी तुमच्या लेखातून कैलास दर्शन घेतलं. तुम्हाला धन्यवाद. खूप ओघवत्या भाषेत लिहिलं आहे. मी या लेखाची हार्ड कॉपी काढून घेतली आहे आणि माझ्या घरातल्या आणि ओळखीच्या सगळ्यांना वाचायला देत आहे. तुमचीच सौ तन्मयी शिंत्रे. मित्रांनो, कैलास मानसरोवर यात्रा पेलून बघावं असं शिवधनुष्य या पुस्तकाचा आपण इथे आता शेवट करतो आहोत. तुमच्यासोबत हे अनुभव वाटून घेताना मला खूप आनंद झाला. खूप खूप धन्यवाद. कुणाला माझ्याशी संपर्क साधावासा वाटत माझा फोन नंबर आहे 9442300221. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881602025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.